मालकाचं नाव काय तुझं? हा मराठीत बोल. मराठी येत नाही काय? मराठीत बोल. मला ते नका सांगू. हे बघा 1454 इथं काय आहे मग? मी ती कुणाची चूक आहे? मी चेक केला नाही. मग ती जबाबदारी कोणाची आहे? हॉटेल कोण तुम्ही चालवता का दूधवाला चालवतो? Yes. तुम्ही चालवतो ना? Yes. जबाबदारी कोणाची आहे मग? माझं. काय एक माल नाही आहे ती का? प्याया बघा एक आहे का? किती आहे बघा बरं. काय तारीख आहे सेट त्याच्यावरती? बरोबर जूनची तारीख. पण त्याला एक आपण साहेब तुमचं नाव काय आहे? हुसेन. हा हुसेन काय? नमस्कार. जय महाराष्ट्र. मी शुभम जगदाळे, मनसेवक विभाग अध्यक्ष आदर्श विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी आम्ही चहा प्यायला बसलो. चहाच्या वेळेस आम्ही ही कोल्ड्रिंक घेतली. या कोल्ड्रिंकमध्ये ही कोल्ड्रिंक आम्हाला एक्सपायर जाणवली 4 महिन्यापूर्वी झालेली आहे. ही कोल्ड्रिंक 4 महिन्यापूर्वीची होती. त्याचबरोबर आम्ही यांच्या बाकीच्या कोल्ड्रिंक पाहिल्या. सगळ्या कोल्ड्रिंक जसं तुम्हाला दिसत असेल सगळ्या कोल्ड्रिंक एक्सपायर झाल्या. यांचं कोल्ड्रिंक एक्सपायर आहे, यांचं दूध सुद्धा एक्सपायर झालेलं आहे. आज तारीख 9 तारीख आहे. आज हे 6 तारखेला एक्सपायर झाले. कडक कारवाई झाली पाहिजे. सगळा एक्सपायरी माल आम्हाला स्वतःला हे एक्सपायरी दुधामधला चहा पाजलेला आहे. एक्सपायरी बघायची काय? 6 जुलै 2026 ह्या दुधाची तारीख बघा काय? 8 जुलै कालचं दूध. हो का? हो का? हे बघा अक्षरशः ह्याला मला इकडे गेले अक्षरशः इतकं खराब झालंय की ह्याला काय बोलायचं बघा. आता काय पद्धतीने हे विकतात हे बघा. हे किती दिवसांचं असेल? जर दूध आणि कोल्ड्रिंक जर 1 महिन्यापूर्वीचा असेल तर हा खिमा तुम्हाला किती दिवसांचा खायला भेटत असेल? का किती वर्षांचा म्हणावं लागेल आपल्याला?